जो युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला होता त्यानंतर न्यायालयाने अशोक खरात याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि आता पुढचा तपास जो आहे तो एसआयटीचा तो अतिशय वेगाने पुढच्या 3 दिवसांमध्ये केला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या तपास सुनावणी दरम्यान जे मुद्दे मांडण्यात आलेले होते की आरोपी तपासामध्ये सहकार्य करत नाही, त्याचा मोबाईल डेटा आता काही वेळापूर्वी रिकव्हर झालेला आहे, त्याचा देखील तपास बाकी आहे। राजकीय व्यक्तींची नावं त्याने दुसऱ्या नावाने सेव्ह केल्याचा जो संशय व्यक्त करण्यात आलेला होता, त्यानंतर फॉरेन्सिक टीम कडून आजच मोबाईल आणि लॅपटॉप प्राप्त झालाय अशी माहिती असा युक्तिवाद जो आहे तो तपासी अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर केलेला होता। आणि या सगळ्या मुद्द्यांवर आता कोर्टाने अशोक खरात याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी जी एसआयटी कडून मागण्यात आलेली होती ती 3 दिवसांची पोलीस कोठडी अशोक खरात याला देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढच्या 3 दिवसांमध्ये या सगळ्या प्रकरणाचा तपास अतिशय वेगाने करण्याचं मोठं आव्हान सध्या एसआयटी समोर असणार आहे। कारण जर अशोक खरात तपासात सहकार्य करत नाही अशा पद्धतीची तक्रार करण्यात आलेली होती, त्यामुळे आता एसआयटी कडून या सगळ्या संदर्भामध्ये आता तपास करण्यासाठी मग त्याचं ऑफिस असेल, त्याचं घर असेल, त्याचं ईशान्येश्वर मंदिर असेल, सोबतच त्याचे जे साथीदार आहेत, शिवनिका संस्थांचे ट्रस्टी आहेत, ते देखील आता रडारवर आलेले आहेत आणि त्या सगळ्यांचा तपास आणि चौकशी जी आहे ती आता एसआयटी कडून केली जाणार आहे। त्यामुळे आता पुढचे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे या सगळ्या संदर्भामध्ये असणार आहे, कारण एसआयटी पुढच्या 3 दिवसांमध्ये आणखी कोणते कोणते नवीन पुरावे एसआयटीच्या हाती लागत आहेत, पुरावे गोळा केले जात आहेत आणि अशोक खरात याचं जे नेटवर्क होतं मग ते हवाल्याचं होतं, त्यासोबतच कॅशचं त्याचं जे नेटवर्क होतं त्याचा उलगडा, त्याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती एसआयटीला पुढच्या 3 दिवसांमध्ये गोळा करण्याचं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळेच आता 1 एप्रिलपर्यंत अशोक खरात याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्यानंतर मग 1 एप्रिलला पुन्हा एकदा अशोक खरात याला कोर्टामध्ये हजर करावं लागणार आहे आणि त्यानंतर मग पुढे अशोक खरातला पोलीस कोठडी मिळते की त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी आता अशोक खरात याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आता 1 एप्रिलला पुन्हा एकदा अशोक खरात याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे।